सर्वांचं खूप खूप स्वागत. मी प्रार्थना म्हणते आणि लगेच सुरू करते. आज आपला क्लास कमी वेळ होणार आहे थोडासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. दिव्य रेकी शक्तीला नमस्कार. मणिरेकीला नमस्कार. माझ्या आईवडिलांना नमस्कार. तुम्हा सर्वांना नमस्कार. आणि सर्वांना धन्यवाद देऊन मी हा क्लास सुरू करते. तर आता आपण काल डॉलर सिम्बॉल बघितला. डॉलर सिम्बॉलला कसं ऍक्टिव्हेट करायचं हे आपण बघितलं. तो डॉलर सिम्बॉल तुम्ही प्रत्येकानं हातावर ऍक्टिव्हेट केला असेल. तो तुम्हाला प्रत्येक वस्तूवर वापरायचा आहे, कम्प्युटरवर वापरायचा आहे, वहीवर वापरायचा आहे, जे जे तुम्ही हिशोब लिहिणाऱ्या वह्या असतील त्याच्यावर वापरायचा आहे. तुम्हाला जिथे जिथे हा डॉलर सिम्बॉल वापरता येतो तो वापरा. तुमच्या मुलं जर का जॉबला जात असतील, त्यांचा बायोडाटा असेल त्याच्यावर वापरायचा आहे. ते जॉबला निघालेत तर त्यांच्या पेनवर वापरायचा आहे. ह्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही डॉलर सिम्बॉल वापरू शकता. प्लस तुम्ही तो ग्लासमध्ये पाणी घेऊन चार्ज करून तुम्ही तो पिऊही शकता. ते पाणी चार्ज करून तुम्ही पिऊ शकता. ओके. जे कोणी रेकीचे साधक आहेत त्यांनी तो चौकुरेसोबत वापरायचा आहे आणि त्याची ऊर्जा वाढवायची आहे. चौकुरेसोबत तुम्ही तो सिम्बॉल वापरला की त्याची ऊर्जा वाढते. सो तुम्हाला हे सगळं करायचंय. आता आपण ज्या वेळेला हे शिकतो त्यावेळेला आपण काय काय शिकणार आहे. आपण आता ऍडव्हान्सकडे प्रवास करतोय. आज थोडासा आपला क्लास 15 मिनिटं किंवा 10 मिनिटं मी लवकर सोडेन, कारण पुढचा पुढचा क्लास थोडासा जास्त वेळ होणार आहे. तर आपण पुन्हा रेकीकडे ऍडव्हान्स लेवलकडे प्रवास करतोय. तर आता मास्टर लेवलमध्ये तुम्ही बघितलं असेल की रेकी ही मणिरेकी ही स्टेफनी ब्रेल यांनी काय केली, इन्व्हेंट केली. म्हणजे त्यांनी मी प्रेझेंट करतो. तर मणिरेकी ही तुम्हा सर्वांना दिसतंय ना? कोणीतरी हात दाखवा मला फक्त. ओके. तर स्टेफनी ब्रेल ह्यांनी ही मणिरेकी सुरू केली, त्यांनी इन्व्हेंट केली. तर स्टेफनी ब्रेल या खूप वेगवेगळ्या अडचणींमधून प्रवास करत होत्या. मग त्या वैयक्तिक असू देत, त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी काम केलं. वेगवेगळ्या भागात त्यांनी काम केलं. म्हणजे जसं त्यांनी जसं स्टडी करत होत्या, त्या शिक्षिकाही होत्या. पण ज्या वेळेला त्यांचा लाईफचा प्रवास चालू होता त्यावेळेला त्यांना अनेक अडचणींना फेस करावं लागलं. आणि त्यांना रेकी येत होती, तर त्यांना त्या मेडिटेटिव्ह स्टेजमध्ये त्यांना ही मणिरेकी त्यांना गिफ्ट मिळाली युनिव्हर्स कडून. आणि मग त्यांनी त्या मणिरेकीचा पूर्ण अभ्यास करून त्यांनी ती मणिरेकी पूर्ण लोकांना शिकवण्याच्या कामाला त्यांनी सुरुवात केली. ही मणिरेकी म्हणजे आपण स्वतःला मनी मॅग्नेट कसं बनवायचं ह्याचा अभ्यास त्यांनी आपल्याला शिकवायला सुरुवात केली. म्हणून त्याच्या जसं युसी रेकीला डॉक्टर मिकाउसो आहेत, तसं स्टेफनी ब्रेलनी ही मणिरेकी इन्व्हेंट केलेली आहे. म्हणून आपण पहिल्यांदा जसं ईश्वर गुरूंना नमस्कार करतो तसं त्यांनाही आपण त्यांचंही स्मरण करतो. तर आता पुढे आपल्याला पुढच्या ह्याला जायचंय, प्रवासाला. आपल्याला हे अजून शिकायचंय. बर, आता फक्त हे मी तुम्हाला सांगते. हे मला दिसत नाही. बर. तर आता पुढचं आपण ऍडव्हान्स कडे चाललोय. तर सकारात्मक विचार, श्रीमंत लोक कसे असतात बघा. आपण सगळे काय म्हणतो की ही व्यक्ती श्रीमंत आहे, ती व्यक्ती श्रीमंत आहे. हो, बरोबर आहे, ते आहेत. आणि श्रीमंत व्यक्तीकडेच लक्ष्मी जाते, हे आपलं सेंटेन्स असतं. बरोबर आहे. तर तुमच्या सगळ्यांचं खरं आहे की जी व्यक्ती श्रीमंत असते तिच्याकडेच पैसा हा अट्रॅक्ट होतो. तर का होतो बघा. त्यांची विचारसरणी कशी असते ही आपण बघायची आहे. तर एक असतं की ती लोक खूप सकारात्मक विचारांची असतात. श्रीमंत लोक जी असतात ती खूप सकारात्मक विचारांची असतात. ती मोठी स्वप्न बघतात. ती कधी छोट्या स्वप्नांमध्ये अडकून राहत नाहीत. मी तुम्हाला म्हणलं ना, तुम्हाला मोठी स्वप्न बघायची आहेत.
तुम्हाला छोटी नाही बघायची, मोठी बघायची. म्हणजे मला कार हवी आहे, ठीक आहे, पण ती कशासाठी पाहिजे? मला माझी कामं लवकर व्हावीत, मला माझ्या घरातल्या कुटुंबासोबत वेळ घालवता यावा, आनंदाने जगता यावं, ह्यासाठी मला कार हवी आहे. बरोबर आहे? असंच त्यांचीही स्वप्न मोठी असतात, कारण त्यांनी स्वप्न काय बघितलेले असतात की मी जर हे अमुक एक प्रोजेक्ट केला तर 4 लोक कामाला लागतील आणि 4 लोकांचं पोट भरेल. बरोबर आहे? त्यांचं थिंकिंग बघा, आणि आपण विचार करू की का ते इतके मोठे असतात. आणि त्यासाठी ते बारकाईनं नियोजन करतात. मग जर ते समजा आता रिलायन्सवाल्यांनी एखादा प्रोजेक्ट सुरू केला तर ते काय करतात, त्यांच्या कामगारांना राहण्यासाठी पण सोय देतात ना, काहीतरी आणखी ऍडिशनल फॅसिलिटी देतात. त्याला म्हणतात बारकाईने ते नियोजन करतात. अपयश आली ते आलं तरी ते निराश होत नाहीत. ते कुणाला त्याची स्वतःच्या अपयशासाठी कुणाला ते ब्लेम करत नाही, कुणालाच नाही. घरातल्यांनाही नाही आणि बाहेरच्यांनाही नाही. हे त्यांचं मन कसं असतं त्यांचं, ह्याचा विचार करा. म्हणजे श्रीमंत लोक ही मोठी स्वप्ने बघतात, बारकाईने नियोजन करतात आणि निराश होत नाहीत कधी. आणि उलट ते दुप्पट ताकदीने कामाला लागतात. त्यांचा आत्मविश्वास हा उच्च असतो. त्यांच्याकडे खूप आत्मविश्वास असतो की मी हे केलं तर हे होणारच. हा जो आत्मविश्वास असतो हा त्यांच्याकडे असतो. स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक अडचणीला, कुणी त्यांच्यावर जरी टीका केली, काही अडचणी आल्या तरी ते त्याला समोर जातात. ते आराम करत नाही, आरामदायक कोशातून ते बाहेर निघतात. तुम्ही बघितलं असेल, जे जे श्रीमंत लोक आहेत, जे जे उद्योजक आहेत, त्यांची तुम्ही टोटल त्यांच्या दिवसाची जर का कधीतरी तुम्ही नेटला बघाल टाकून सर्चला, त्यांचं दिवसभरचं शेड्यूल बघाल, तर ते काय करतात, त्या आरामदायक कोशात राहत नाहीत. ते ना प्रत्येक पुश करत असतात स्वतःला. म्हणजे जर का त्यांना कधी असं वाटलंच तर ते काय, नाही 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 नाही, मला हे आराम नाही करायचा आहे, मग ते स्वतःच्या मनाला पुश करतात, पुढे ढकलतात. अरे नाही, हे काम आहे, चल आपण हे करूया. ते कम्फर्ट झोन मधून बाहेर येतात. अशा अशा काही गोष्टी करतात ते की त्यांना काय येईल, ते जर का आराम करायचंही त्यांचं मन जास्त आराम करण्याकडे वळत असेल तर ते म्हणतात नाही, माझं हे काम शिल्लक आहे. मग ते वेगवेगळे आता तुम्ही बघत असाल काही काही कंपन्या अशा आहेत की त्यांच्या त्या कंपन्यांमध्ये मेडिटेशनसाठी पण वेळ दिलेला असतो वर्कर्सना. त्या त्या लोकांना, किंवा इव्हन आता आपल्या गव्हर्नमेंटनं सुद्धा ना विपश्यना सारख्या गोष्टीला शिक्षकांना जाण्यासाठी त्यांना ती रजा नाही टाकावी लागत. ही सोय आहे आपल्या गव्हर्नमेंटमध्ये. म्हणजे तुम्ही जर विपश्यनेला जाणार असाल तर तुमची एकही रजा ते ग्राह्य धरत नाहीत. म्हणजे जे तुमचं पेमेंट कट करून घेतलं जातं ते घेतलं जात नाही. म्हणजे पुशअप केलं जातं की अरे तुम्ही जे काम करताय ते आणखी ऊर्जेनं करा. म्हणजे मोठी लोक जी होतात ती स्वतःला त्या कम्फर्ट झोन मधून बाहेर काढतात. अरे मी नाही, मला आता झोपायचंच आहे. नाही, ते कधीही उठलं तर कुणाच्याही मदतीला उठून जातील. अशी ही लोक असतात. ते म्हणत नाहीत की नाही, मला ही गोष्ट ही वेळ इम्पॉर्टंट आहे, ती वेळ इम्पॉर्टंट आहे. ते स्वतःचं काम परफेक्ट नियोजन करून करतात आणि ते कम्फर्ट झोन मधून बाहेर बाहेर राहतात. ते कम्फर्ट झोन मध्ये कधी मी हे करणार आहे आणि हेच असंच करणार आहे असं नाही. ते फ्लेक्झिबल असतात, ते लवचिक असतात विचार करण्यामध्ये आणि कृती करण्यामध्ये पण. हा, हे परत तेच झालंय, आरामदायक कोशातून बाहेर पडतात. सतत शिकण्याची वृत्ती असते त्यांच्यात. ते काय करतात, कायम नवीन नवीन गोष्टी शिकत राहतात. नवीन गोष्टी आत्मसात करायला ते कायम तयार असतात. म्हणजे जर का एखाद्या माणसाला काहीतरी करायचंय तर तो काय करेल, एखादा मला प्रोजेक्ट करायचा आहे तर तो पहिल्यांदा त्याचा स्टडी करेल, तो शिकेल. ते कायम प्रयत्न करत राहतात की मी काहीतरी नवीन शिकणार आहे. आणि लोकांशी मैत्री ही जी करतात ते ती निस्वार्थपणे करतात. हा हा माझा माणूस बिझनेसमध्ये मला उपयोगाचा आहे म्हणून त्याला जवळ करायचं, बाकीच्यांना तोडायचं असं नाही. सगळे एकमेकाच्या सुखदुःखामध्ये एकमेकाला सांभाळतात. लोकांशी त्यांची तेवढीच छान मैत्री असते आणि ती पण निस्वार्थपणे प्रेम ते करत असतात. अशी बरीच सारी उदाहरणं आहेत. आता तुम्ही टाटाच उदाहरण बघितलं तर ते बऱ्याच ठिकाणी जातात, त्यांचे बरेच पण आहेत, ते बऱ्याच लोकांसाठी कामं करतात. इव्हन अजिम प्रेमजी जे आहेत विप्रोचे, ते पण बरचसं सामाजिक कार्यामध्ये असतात. म्हणजे ते लोकांसाठी तितकेच हिरिरीनं काम करत असतात, म्हणून लक्ष्मी त्यांच्याकडे अट्रॅक्ट होते. आलं का लक्षात? सगळ्यांना कन्सेप्ट क्लिअर झाला? ते लोकांसाठी खूप सारं काम करतात म्हणून लक्ष्मी त्यांच्याकडे अट्रॅक्ट होते.
लक्षात घ्या ही गोष्ट. तर तुम्हालाही तुम्ही जे काही आपण 6 जार टेक्निक शिकणार आहोत, तर तुम्ही जे 6 जार टेक्निक ज्यावेळेला शिकाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की आपण काय केलं पाहिजे. तर एक लक्षात घ्या, तुम्ही खूप काही करत नसाल पण उद्यापासून अक्षय तृतीया आहे उद्या. तुमच्या धनाच्या, तुमच्या समृद्धीच्या गोष्टींमध्ये वाढ वाढ होणार आहे आणि अनायशी तुम्ही आता हा कोर्सही करत आहात. तर ऍटलिस्ट तुम्ही रोज तुम्हाला जमेल तेवढे पैसे तरी गल्ल्यात टाका, की जे करून तुम्ही ते समाजासाठी वापराल. ते कुणाला तरी दान देण्यासाठी वापराल, कुणाला तरी गरीबाला एखादं जेवण देण्यासाठी वापराल, किंवा एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला कुणीच नाही तुमच्या जवळ आलं तर तुम्ही काय कराल? अन्नदान जिथं असेल तिथे द्याल. 4 लोकांच्या मुखामध्ये तुम्ही दिलेल्या पैशातून जे काही त्यांचं धनधान्य त्यांनी खरेदी केलेलं असेल त्यातनं कुणाचं तरी कल्याण होईल. हे जे काही थोडी रक्कम असते ती आपण काढलेली थोडी रक्कम युनिव्हर्स तुम्हाला तिपटीनं रिटर्न करत असतो. हे सेंटेन्स माझं लक्षात ठेवा. तुम्ही कुणालाही काहीही द्याल तर मनात मन इतकं निर्मळ ठेवा, इतकं स्वच्छ ठेवा देताना, की मी 1 रुपया दुसऱ्याला का दिला असं तुमच्या मनात कधी शंका नाही यायला पाहिजे. लक्षात घ्या, हे तुम्ही खूप महत्वाचं कार्य आहे हे. तुम्हाला कधीच असं नाही वाटलं पाहिजे की मी हे का दिले दुसऱ्याला, असं नाही वाटलं पाहिजे. तेवढ्याच निर्मळतेनं 25 पैसे द्या, मी असं म्हणत नाही. 1 रुपयामधलं त्यातले फक्त 25 पैसे रक्कम तुम्ही बाजूला काढून ठेवा. तर बघा, युनिव्हर्स तुम्हाला तिपटीनं परत देईल. प्रयत्न तरी करा. तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील जसं जसं तुम्ही ते करायला सुरुवात कराल ना. आपण आत्ता फक्त स्वतःसाठी जगतोय हे लक्षात घ्या. तुम्ही जर तुमच्या आयुष्याचा ओव्हरऑल विचार केला तर तुम्ही जो पैसा तुमच्याकडे येतो तो पैसा तुम्ही फक्त स्वतःच्या कामांसाठी वापरता. मला ड्रेस घ्यायचे, मला ह्याची फी भरायची, मला त्याची फी भरायची. आपण तो पैसा फक्त आपल्या कुटुंबासाठी वापरतो. पण त्यातला थोडासा पैसा तुम्ही बाजूला काढून ठेवा. थोडा ठेवा, मी सगळा ठेवा म्हणत नाही. तुमच्या कपॅसिटी प्रमाणे ठेवा. जगातली काही लोक अशी आहेत की जी 50ला 50% दान करतात. पण आपल्याला ठीक आहे, तुम्हाला तेवढं नाही जमत आहे ना, थोडेसे ठेवा, पण ते करायला विसरू नका. बघा, युनिव्हर्स तुम्हाला खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज ओपन करून देईल. बोला, तुम्हाला बोलायचंय ते युनिव्हर्सशी बोला. एक लक्षात घ्या, तुम्ही जर का कधी कधी तुम्ही समजा पैसे साठवलेत आणि तुम्हाला जर का कोणीच नाही आलं ना तुमच्याकडे, तर तुम्ही कधीतरी ट्राय करा. सकाळी मेडिटेशनला तुम्ही ज्यावेळेला बसाल, आता मेडिटेशन आपलं मनी मॅग्नेटचं आपलं मेडिटेशन तुम्ही करणारच रोज सकाळी. तर त्यावेळेला तुम्ही ज्या वेळेला बसता मेडिटेशनला त्यावेळेला युनिव्हर्सला इंटेन्शनली सांगा की हे युनिव्हर्स, हे वैश्विक शक्ती मला गायडन्स कर की मी जे हे पैसे साठवले ते मी कुणाला देऊ. मला हे पैसे कल्याणासाठी द्यायचे, पण ते मी कुणाला देऊ हे सांगा युनिव्हर्सला. आलं का लक्षात? तुम्ही ज्या वेळेला हे युनिव्हर्सला सांगाल त्यावेळेला बघा, दुसऱ्या दिवशी किंवा त्या पुढच्या 2-3 दिवसात तुमच्याकडे एखादी तरी व्यक्ती अशी येईल की तिला गरज असेल, किंवा तुम्हाला एखादा मार्ग असा सापडेल की नाही नाही, अरे मला इथे दान दिलं पाहिजे. आणि हे काय कुठलीही गोष्ट पर्पजली नसते. लक्षात घ्या, हे कुठलंच ऍक्सिडेंटली नसतं. हा, मी तुम्हाला परवा सांगत होते ना, एक मला मगाशी मी तुम्हाला किस्सा सांगणार होते, सांगते. एक ऍज ए फक्त जे होतं ते युनिव्हर्सच्या गायडन्स मधून होतं. तर मी जशी रेकीशी जोडले गेले तसं मी रोज मेडिटेशन करते. मग ते कोणत्या ना कोणत्या कारणानं मला भले 10 मिनिटं करायचं होऊ दे, 5 मिनिटं होऊ दे, नसेल तर मी दुपारी ज्यावेळेला बसते त्यावेळेला 5 मिनिटं मेडिटेशन करते. ओके. तर माझी खूप सारी कामं झाली, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात शेवटी. पण मी एंजलचं मेडिटेशन घेत होते परवा रविवारी सकाळी. लवकर होतं ते मेडिटेशन. आणि त्या मेडिटेशन मध्ये काय झालं, मला ना मेडिटेशन मध्ये जे सुचतं ते मी सांगते असं असतं. म्हणजे मला ना असं मी लिहून ठेवते, मी नोट्स अशा पॉइंट्स ठेवते लिहून, कारण विसरू नयेत म्हणून. पण काय झालं, त्या दिवशी 7 चक्र एंजल ऍक्टिव्हेट करत होते. म्हणजे प्रत्येक चक्राबरोबर एंजल जोडला जात होता. आणि चुकून बाय मिस्टेक इथे काय असतं, आपलं विशुद्धी चक्र जे असतं हे ग्रीन कलरचं असतं. तर ह्या विशुद्धी चक्राच्या सॉरी, विशुद्धी चक्र हे निळ्या कलरचं असतं, समुद्राच्या कलरचं. आणि आपलं हार्ट चक्र असतं हे ग्रीन कलरचं असतं. ओके. तर काय झालं, मी सांगत होते की आर्च एंजल येत आहेत आणि तुमचं विशुद्धी चक्र ऍक्टिव्हेट करतायत आणि त्याचा निळा कलर पूर्ण शरीरभर पसरत आहे आणि वाढत आहे असं मला सांगायचं होतं. तर त्याला तो ग्रीन कलर गेला.
तर मी काय सांगितलं मेडिटेशन स्टेजला, की त्याचा ग्रीन कलर वाढतोय हे तुम्ही बघा. त्याच्यावर म्हणजे तुमचा ग्रीन कलर म्हणजे ते हील व्हायला लागले. ओके, हे माझं सेंटेन्स होतं. आणि मग मेडिटेशन झाल्यावर मी त्यांना सांगितलं त्या लेडीजना, की नाही, चुकून माझ्याकडनं ग्रीन कलर सांगितला गेला, त्याला ब्ल्यू कलर सांगायचा होता. ओके. माझी मैत्रीण तिथं होती. माझी मैत्रीण म्हणली, नाही अश्विनी, अगं युनिव्हर्स करून तुला इंटेन्शन आलं असणार आहे, त्याशिवाय तुझ्या तोंडनं ग्रीन कलर जाणार नाही. कारण आम्ही बऱ्याच चक्रांवर कामं करतो, सो चक्रांचे कलर बिलर हे पाठ असतात आम्हाला. तर मग मग माझ्या लक्षात आलं, की त्या ज्या मेडिटेशनला बसलेल्या लेडीज होत्या ना, काय होतं, आम्ही ज्यावेळेला मेडिटेशनला ऊर्जा द्यायला घ्यायला बसतो त्यावेळेला सिम्बॉल्स टाकले जातात रेकीचे, हे रेकीवाल्यांना माहिती आहे. तर त्यावेळेला त्या ज्या मॅडम होत्या, मंगल मॅडम म्हणून, त्यांचं विशुद्धी चक्र वीक आहे. त्यांचं विशुद्धी चक्र ऍक्टिव्हेट नाहीये. आणि त्यांना ते म्हणजे त्यांच्या चक्राच्या हिलिंगसाठी ते माझ्या तोंडून ऑटोमॅटिकली गेलं, की तुम्ही त्या चक्राला हिरवा कलर बघा. म्हणजे बघा, कुठलीही गोष्ट आपण पर्पजली करू शकत नाही. ती वरून ऑर्डर आल्याशिवाय ती पास होत नाही, हे लक्षात घ्या. मला ह्यासाठी मी तुम्हाला हे एक्झाम्पल दिलं. कारण आपण जेव्हा एखाद्या चक्राला किंवा आपल्या शरीरात पण कुठला पार्ट दुखत असेल ना, तर त्याला तुम्ही जेव्हा ग्रीन कलर मध्ये बघाल त्यावेळेला तो हील होतो. एंजल थेरपीमध्ये त्याचं टेक्निक शिकवलं जातं. तर तो हील व्हायला सुरुवात होते, तुम्ही ग्रीन कलर मध्ये बघितलं की. मग त्यावेळेला त्या चक्राला तो कलर गेला. म्हणजे ते मी पर्पजली नाही केलं. ते कशामुळे झालं? युनिव्हर्सच्या युनिव्हर्सला इच्छा होती की त्यांचं विशुद्धी चक्र हील व्हावं, त्या व्यक्तींचं, मंगलताईचं. असं असतं हे युनिव्हर्स सोबतचं कनेक्शन. ठीक आहे, चला आता आपल्याला पुढे आपण कुठले 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 सिम्बॉल शिकायचे ते बघायचंय. ओके, आपण मास्टर लेवलला जाणार आहे, तर आपल्याला पुढे सिम्बॉल शिकायचे. हे आपण शिकणार आहे पुढे, अजून खूप काय काही आहे. मला हे सगळं शिकायचंय. हा, काल आपण डॉलर बघितला. हा डॉलरचा सिम्बॉल आहे, बरोबर आहे. तर हा काल कसा वापरायचा बघितला, हे सगळ्यांना कळलेलं आहे. हा इमॅजिनरी डॉलरचा सिम्बॉल तुम्हाला हवेमध्ये असा काढायचा आहे. पहिला एस काढून रेष ओढायची आहे. आणि तो प्रत्येक वहीवर पण, आता हे माझा पेन आहे तर त्या पेनला पण मी असा काढणार, डॉलर डॉलर डॉलर. लक्षात आलं? तुमच्या हातावर ऍक्टिव्हेट करायचं आहे डॉलर डॉलर डॉलर. आणि तुम्हाला इथून पुढे 21 दिवस तुम्हाला स्वतःच्या हातावर प्रत्येकाला जे मी सिम्बॉल तुम्हाला शिकवले ते ऍक्टिव्हेट करायचे आहेत. तुम्हाला हा सिम्बॉल आहे, नंतर मिडास स्टार आहे, युरो आहे. आता हे बघा, पहिला झाला डॉलर. तुम्ही कुठेही वापरू शकता, पर्सवर सुद्धा वापरू शकता. आता पुढचे आहेत, एक मिनिट. हा आहे युरो. हा सिम्बॉल तुम्ही ऍडव्हान्स मध्ये शिकणार आहात. हा युरो सिम्बॉल आहे. हा, फोटो काढू नका, मी तुम्हाला परत दाखवणार आहे. तर हा आहे गोल्डन पिरॅमिड. हा पण तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये आहे, गोल्डन पिरॅमिड. हा सिम्बॉल आहे. हा फक्त तुम्हाला इमॅजिन करायचा असतो आणि स्वतःमधली निगेटिव्हिटी, स्वतःच्या अडचणी ह्या तो शोषून घेत असतो. तो पिरॅमिड काढून घेत असतो. हा आहे मॅनिफेस्टेशन सिम्बॉल. हा सिम्बॉल पण आपण पुढे बघणार आहे, ह्याचा उपयोग बघणार आहे. हे सगळे सिम्बॉल्स आपल्याला रेकी लेवल 2 ला आहे. मणी रेकी लेवल 2 म्हणजे ऍडव्हान्स लेवलला आहे. आलं लक्षात? हे आपण नंतर बघणार आहे. तर हा आहे युरो. हा युरो सिम्बॉल ज्यावेळेला तुम्ही काढता त्यावेळेला तुम्हाला चक्क सी काढायचा आहे आणि त्याच्यावर 2 रेषा मारायच्या. आता ह्या सिम्बॉल तुम्ही वहीवर काढून घ्या. आणि जर का तुम्हाला कोणताही सिम्बॉल ऍक्टिव्हेट करायचा असेल, तुम्हाला असं वाटत असेल माझ्यातली एनर्जी कमी झाली आणि माझ्या हातामध्ये व्हायब्रेशन जाणवत नाहीयेत, सिम्बॉल ऍक्टिव्हेट करायचा असेल, तर एक पान घ्यायचं, त्याच्यावर हा सिम्बॉल 108 वेळा ड्रॉ करायचा. लिहून घ्या तिथे. जर तुम्हाला कोणताही सिम्बॉल ऍक्टिव्हेट करायचा असेल तर तुम्हाला तो सिम्बॉल 108 वेळा ड्रॉ करायचा आहे. पुढचा सिम्बॉल आहे, हा काढावा लागत नाही, हा तुम्हाला फक्त इमॅजिन करायचा असतो, गोल्डन पिरॅमिड. आणि हा आहे मॅनिफेस्टेशन. हा मॅनिफेस्टेशनचा सिम्बॉल वहीवर काढायचा आहे आपल्याला. तो पूर्ण एक सर्कल करायचा आहे, तुटक तुटक नाही, पूर्ण एक गोल करा. आणि त्याच्यामधून वरून खाली रेष ओढायची. पूर्ण गोल करायचा, वरून खाली रेष मारायची. मॅनिफेस्टेशन सिम्बॉल.
हा जो मॅनिफेस्टेशनचा सिम्बॉल आहे, हा सिम्बॉल आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे तुम्हाला जर का एखादी इच्छा, तुम्ही कागदावर एखादी इच्छा लिहायची, त्याच्यावर मॅनिफेस्टेशनचा सिम्बॉल काढायचा पेननं. इच्छा तुम्ही गोल्डन कलरनं लिहा. गोल्डन पेन मी तुम्हाला आणायला सांगितले. गोल्डन पेननं लिहा. त्या ह्याचे मिळतात, त्या कशाचे, स्पार्कलचे मिळतात वाटतं. गोल्डन पेन मिळतात, ते ते घेऊन या आणि तुम्ही त्या तो सिम्बॉल काढायचा आहे. तुमची विश गोल्डन पेननं लिहायची आहे आणि मग तो तुमचा मनी रेकीचा जो तुम्ही विश बॉक्स केलाय त्याच्यामध्ये हे ठेवायचं. ओके, हा आहे मॅनिफेस्टेशन. हातानं पण काढू शकता. काढून बघा. गोल काढा, रेष ओढा. असा गोल काढायचा, मधून रेष ओढायची. 5 बोटं जोडायची, गोल काढायचा, रेष ओढायची. ह्याला म्हणतात मॅनिफेस्टेशन सिम्बॉल. युरो काढताना सी काढा आणि त्याच्यामध्ये 2 रेषा मारा. ओके. रुपीज कसा काढाल? रुपीज आपण रुपीज मध्ये तर र काढायचं. रुपीज काढत असताना इझी आहे. सरळ असं काढायचं आणि इथे काय असेल त्या रेष काढायच्या, किंवा तुम्ही नुसता रुपीज असा जरी काढलात तरी चालेल. आपल्याकडे आपण बघतो ना कसा असतो रुपीजचा सिम्बॉल. असा पण काढतात कोणी कोणी. असाच काढतात ना? बरोबर आहे ना? किंवा नुसतं र काढलात तरी चालेल. मी मी उद्या तो आता हे करेल, तुम्हाला दाखवण्यासाठी करेल मी उद्या काढेल. तर हे आहेत सिम्बॉल. हे सिम्बॉल आपल्याला शिकायचे. मग आता तुम्ही मला म्हणाल की मग मॅडम तुम्ही आम्हाला लगेचच अट्युनमेंट का देत नाहीये? बरोबर आहे. तर मी तुम्हाला मास्टर लेवलची अट्युनमेंट लगेच का देत नाहीये, कारण तुम्ही जर का पुढे, आता मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे. ज्या स्टेफनी ब्रेल यांनी जे काही पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे की तुमची पहिली अट्युनमेंट प्रॅक्टिशनर लेवलची आणि मास्टर लेवलची ह्याच्यामध्ये 21 दिवसाचं अंतर पाहिजे. की मग जर का त्या दोन्ही अटेंडमेंट तुम्ही एका वेळेला घेतल्या किंवा कुणी तुम्हाला दिल्या, तर कधी कधी असं होतं एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये ड्रास्टिक पटकन चेंज होते आणि त्या चेंजचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. म्हणजे काय होतं बघा, जर समजा एखाद्याला काहीतरी एखादं काम एखाद्यासाठी चांगलं नाहीये, तर ते एखादी पटकन नुकसान होऊ शकतं त्याच्यामध्ये. पुढं चांगलं होतं, पण काय होतं तुम्हाला दोन्ही अटेंडमेंट त्या ऊर्जा एकत्र दिल्यामुळं कधीतरी कुणाचं तरी खूपच नुकसान होईल. कुणाचे काहीतरी पैसे म्हणजे पैसे असतात ते काहीतरी त्याच्यात गोंधळ होईल, गफला होईल काहीतरी. अशा काहीतरी अडचणी आपल्या आयुष्यात येऊ शकतात. कारण एखादी अडचण पुढे येणार असेल, पण ती मणिरेखीच्या प्रभावानं ती अडचणीमध्ये आपण त्या संकटातनं तरून जाऊ. किंवा काहीतरी दुसरा सोर्स आपल्यासाठी ओपन होणार असतो. पण कधी कधी कोणाची नोकरी पटकनच जाते मग. असंही होतं. ह्याचे निगेटिव्ह इश्यूज पण आहेत. पण ते काय होतं पुढे चांगलं असतं. तुम्हाला चांगली नोकरी मिळते याच्यापेक्षा जास्त रकमेची. पण तो जो लॉस असतो, मग आपल्याला काय वाटतं, अरे मी हे केलं आणि माझं हे नुकसान झालं. हे निगेटिव्ह थिंकिंग मनात येतात. आणि हे निगेटिव्ह थिंकिंग आपले पुढचे रस्ते ब्लॉक करतात. बरोबर आहे. म्हणून स्टेफनी ब्रेल यांचं असं सांगणं आहे की तुम्ही 2 अट्युनमेंट मध्ये थोडासा डिस्टन्स ठेवणं भाग आहे. म्हणून मी तुम्हाला ही अट्युनमेंट आता आपली मागच्या आत्ता झाली आहे, तर मी ही तुम्हाला एकतर ह्या शनिवार नंतर किंवा असं काहीतरी मी तुम्हाला ही अट्युनमेंट देईल, की जेणेकरून तुमच्या ऊर्जा सावकाश ऍक्टिव्हेट होतील आणि मग तुम्ही जे काही हे डॉलरचं प्रॅक्टिस करताय त्यातून, किंवा तुम्ही रोज माझ्या ऊर्जांशी कनेक्ट होता, उद्या तुम्ही समृद्धी शक्तिपात घ्याल, त्याच्यातून तुमचा ऑरा असतो तो असा क्रिएट होईल की तुम्हाला कोणता धक्का बसणार नाही. तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धी इझिली येईल. आलं लक्षात हे सगळ्यांच्या? मी का देत नाहीये? ओके. आता तो विषय क्लिअर झाला. आता पुढचं आहे हे. काल आपण हे पण बघितलेलं होतं, पण मी तुम्हाला हे दाखवलेली स्लाइड का नाही माझ्या लक्षात नाही. तर ही जी तुम्ही सिम्बॉल्स वापरणार आहात, हे युरो असू दे, डॉलर असू दे, मॅनिफेस्टेशन असू दे, प्रगटीकरण म्हणजे मॅनिफेस्टेशन, किंवा सुवर्ण पिरॅमिड असू दे, हे जे सिम्बॉल्स आहेत हे तुम्ही कागदावर ड्रॉ करू शकता, तुमच्या वहीवर ड्रॉ करू शकता,
किंवा रेकीमध्ये तुम्ही ते यूज करू शकता. ओके. आता पिरॅमिड कसा इमॅजिन करायचा तो आपण पुढे बघणार आहे. मणिरेखी बॉक्स ज्यावेळेला तुम्ही तयार करता त्यावेळेला तुमचे सगळे मणिरेखी यूज करणार आहे, तर तुमचे आर्थिक उद्दिष्ट त्यावर लिहायचे. तुम्हाला काय तुमचे उद्दिष्ट आहेत ते प्रेझेंट मध्ये त्यामध्ये लिहायचे. म्हणजे मग तुम्ही असं लिहू शकता त्याच्यामध्ये की माझं बँकेतलं अमुक अमुक काम पूर्ण झालेलं आहे किंवा अमुक अमुक दिवसात पूर्ण झालेलं आहे. माझा पगार पुढच्या म्हणजे जर तुमच्या आता समज तुमचं काय बरं आपण काय म्हणतो बढती होते त्याला काय म्हणतो, तर ते जर का पुढच्या महिन्यामध्ये तुमचा पगार वाढणार असेल आणि तुमची मीटिंग असेल किंवा तुम्हाला बोलवलेलं असेल बॉसनं, तर तुम्ही असं अफर्मेशन लिहून त्या मनी बॉक्समध्ये ठेवू शकता की पुढच्या महिन्यामध्ये माझी अमुक अमुक एवढी पगारवाढ झालेली आहे आणि मी त्यामध्ये आनंदी आहे. अफर्मेशन लिहिताना कसं लिहायचं, जे काही असेल ते तुमचं अफर्मेशन लिहायचं आणि त्याच्या पुढे ते मेन्शन करायचं की ह्यामुळे माझ्या घरातले सर्वजण आनंदी आहेत किंवा मी आनंदी आहे. माझ्याकडे गाडीबद्दल लिहायचंय तर त्या गाडीचा फोटो लावायचा, ती गाडी तिथं आपण इमॅजिन करायची, त्या गाडीचं नाव, त्याचं काय, तुम्हाला कुठली स्पेसिफिक पाहिजे, तो कलर स्पेसिफिक पाहिजे असेल तर ते लिहायचा आणि मग त्याच्यामध्ये मेन्शन करायचं ही गाडी माझ्या दारात उभी आहे आणि ह्या गाडीमुळे माझ्या घरात सुख शांती समृद्धी आलेली आहे आणि ह्या गाडीतून आम्ही सर्वजण म्हणजे फिरायला गेलेलो आहोत किंवा आम्ही त्याचा उपभोग घेत आहोत योग्य प्रकारे. योग्य प्रकारे जे काय असेल ते काय लिहायचं, योग्य प्रकारे आम्ही त्याचा उपभोग घेत आहोत. ओके. आता एखादी पैसे कुणाकडून तरी येणार आहेत तुमचे किंवा तुम्हाला पैशाची गरज आहे, तर ती गरज कशासाठी आहे हे तुम्हाला मणिरेखीचं जे काही अफर्मेशन लिहाल त्यामध्ये तुम्हाला लिहायचंय. म्हणजे अमुक एवढी रक्कम मला मिळणार आहे आणि ती रक्कम मला माझ्या कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी उपयोगी पडत आहे. ओके. जर का तुम्हाला हे असेल तर अफर्मेशन्स तुम्हाला लिहायचे तर लिहून घ्या पटापट. तर पुढं काय किंवा रेकॉर्डिंग ऐका आणि लिहून घ्या. तर जर का तुम्हाला आता तुमचा मंथली तुम्ही समजा तुमच्या आता अकाउंटमध्ये 5,000 रुपये येत आहेत. ओके. तर तुम्हाला ते तुमची काय अपेक्षा आहे की ते 5,000च्या ऐवजी तुमच्या अकाउंटमध्ये 10,000 यावे, 25,000 यावे. एम ठेवताना असं ठेवायचं की आपण ही आत्ताची कंडिशन बघायची आपण काय आहोत. ओके. आणि त्याप्रमाणे तुम्ही एम सेट करायचं. तुमची आत्ताची कंडिशन समजा काय आहे, तुम्ही 5,000 येत आहेत. तर पहिला लिमिट कशी युनिव्हर्सला शब्द काय द्यायचा, 25. 5 येत असेल तर 25 करू शकता, 15 करू शकता, 50 करू शकता. पण तुम्ही एकदमच लाख, 1.5 लाख, 2 लाख आणि करोडवर नाही जाऊ शकत. ह्याचं रिझन असं सांगतेय की जर का एवढी रक्कम एकदम, शेवटी युनिव्हर्स पण देताना विचार करणार ना, तर तुम्हाला करताना काय करायचंय, स्टेप वाईज टाकायचंय. माझ्या अकाउंटमध्ये महिन्याला 25,000 रुपये जमा झालेले आहेत आणि ते माझ्या अमुक अमुक कामातून हॅपीली आनंद काय म्हणतात, माझ्या समजा आता मी क्लास घेते तर मी ते सांगते म्हणजे लक्षात येईल. मी घेतलेल्या क्लासमधून मला महिन्याला 25,000 रुपये माझ्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत. अंडरस्टँड सगळेजण? समजलं तुम्हाला अफर्मेशन कसं लिहायचंय? एका व्यक्तीनं, आता मी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये, एका व्यक्तीनं असं अफर्मेशन लिहिलं की माझ्या अकाउंटमध्ये महिन्याला 10 लाख रुपये येत आहेत. ओके. फक्त अफर्मेशन लिहिलं. पण त्या अफर्मेशन मध्ये त्यानं काहीच मेन्शन केलं नाही की त्याला कशासाठी हवेत, किंवा समजा आपल्याला कधी कधी पैसे हवे असतात पण ते एखादं आश्रम उभा करण्यासाठी हवे असतात, एखादी संस्था उभा करण्यासाठी हवे असतात, तर आपण त्यात मेन्शन केलं पाहिजे की मला ही संस्था उभा करायची, सो मला माझ्या महिन्यामध्ये अकाउंटमध्ये एवढे पैसे यायला पाहिजेत. पण त्या माणसानं काहीही मेन्शन केलं नाही आणि याचा परिणाम काय झाला, त्याचा फ्युचरमध्ये ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंट मधून त्याचे पाय गेल्यामुळं त्याला गव्हर्नमेंट आपल्या त्या काय मेडिकल इन्शुरन्स मधून 10 लाख रुपये त्याच्या अकाउंटवर जमा झाले. हा असतो अफर्मेशनचा परिणाम. बरोबर आहे. सो तुम्ही अफर्मेशन देत असताना हे पूर्णपणे लक्षात घ्या की तुम्हाला काय हवंय
ते तुम्ही त्यामध्ये परफेक्टली लिहायचंय. आणि ज्या वेळेला तुम्हाला कोणतंही निगेटिव्ह थिंकिंग डोक्यात येईल त्यावेळेला कट कट कट, आपल्या नाभीपासून ज्यावेळेला तुम्ही हात कट 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 कराल त्यावेळेला तुमचे त्याच्याशी कॉर्ड तुटेल. आता मी पण बघा, मी ऍक्सिडेंटचं सांगितलं तर मी कट क्लिअर डिलीट म्हणते. ऍक्च्युली आम्ही ते एंजलमध्ये वापरतो. तर मी का म्हणते, कारण ते निगेटिव्ह वेव्स माझ्या घरामध्ये राहू नयेत, ते निगेटिव्ह वेव्स माझ्या ऊर्जेशी कनेक्ट होऊ नयेत. आलं का लक्षात? म्हणून कधीही कुणाबद्दल, आता तुमच्या घरात कुणीतरी बाई येऊन बसली किंवा कुणीतरी तुमची फ्रेंड आली आणि बसली आणि ती खूप सारं दुसऱ्यांना शिव्या घालून निघून गेली, तुमच्या घराचा ऑरा काय झाला? दूषित तुमच्या घराचा ऑरा झाला ना. म्हणजे त्याचा निगेटिव्ह इफेक्ट तुम्हाला भोगावा लागणार आहे. सो त्याच्यानंतर तुम्ही लक्षात ठेवायचं की तुम्हाला तुमच्या घराचा ऑरा क्लीन करायचा आहे. मग तुम्ही धूप फिरवू शकता सगळ्या घरामध्ये. तुम्ही चांगल्या म्युझिक लावू शकता, विष्णू सहस्त्रनाम लावू शकता, तुम्ही लक्ष्मीचं काहीतरी लावा, काहीही, किंवा ओम लावून ठेवू शकता. हे काहीही तुम्ही करू शकता जेणेकरून तुमच्या घराचा ऑरा क्लीन होईल. कोपऱ्या कोपऱ्यात भीमसेन कापूर ठेवू शकता. स्वतःचा तुम्ही रेकीचे साधक असाल तर स्वतःचा ओरा दिवसातनं 3 वेळा क्लीन करायचा असतो. तो तो ओरा क्लीन केल्यामुळे तुम्ही थकत नाही, तुम्हाला त्रास होत नाही, दुसऱ्याची निगेटिव्हिटी तुमच्याजवळ येत नाही. कधीतरी तो ऑरा क्लिनिंगचा क्लास परत एकदा, आता मग खूप दिवस झाले हो, कधी आला तर मग तुम्ही त्यावेळेला तो बघाल. त्याच्यामध्ये ती पण प्रोसेस आहे. म्हणजे 2-3 प्रकारे आहे. आणि काही तुम्हाला नसेल ना करायचं, तुम्ही मीठ पाण्यात टाका आणि आंघोळ करा रोजच्या रोज. किंवा कुठे कुठे तुम्ही बाहेर दवाखान्यात जाऊन आला, पाण्यात मीठ टाकून आंघोळ करायची. कोणी वारलं गेलं त्यांच्या तिथे जाऊन आला, मीठ टाकून आंघोळ करायची. तर तुमचा ऑरा क्लीन होतो. कारण कुठलाही आजार, कुठलीही अडचण ही तुमच्या ऑरामध्ये पहिल्यांदा येते आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये येते. लक्षात घ्या ही गोष्ट. म्हणून पहिल्यांदा तुमचा ऑरा क्लीन करणं आणि आपण कुणाच्या सोबत राहतोय हे खूप महत्वाचं असतं. सोनल मॅडम, तुमच्याकडे पण तुमचं पार्लर आहे, खूप साऱ्या जणी येतात दिवसभर. तर तुम्ही संध्याकाळी तुमच्या पार्लरची एनर्जी क्लिअर करायला तुम्ही विसरू नका. ती एनर्जी तुम्ही क्लिअर केलीच पाहिजे. तुम्ही कुणीही व्यवसाय करत असाल तर लक्षात ठेवा की त्या रूम मध्ये जर 10 जण येऊन जात असतील तर त्यांची एनर्जी त्या तिथेच असतेच. त्यांच्याकडून जे जे काही एनर्जीच्या स्वरूपात आलेलं असतं ते तिथं असतं. सो तुम्हाला ते क्लिअर करणं भाग आहे. म्हणून आपले पूर्वज घरात कापूर लावून सगळ्या घरभर ते त्याचं हे करायचे, फिरवायचे. उदबत्ती फिरवली जाते घरात प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कोपऱ्यामध्ये. तुमच्याकडे चौकुरे असेल तर तुम्हाला कशाचीच गरज नाही, प्रत्येक घराच्या कोपऱ्यात चौकुरे टाकून ठेवा. प्रत्येक कोपऱ्यात चौकुरे टाकायचे आणि आपल्या घराची ऊर्जा बॅलन्स करायची. तर ठीक आहे, चला आज मी इथंच थांबते. मी जरा लवकर क्लास संपवतीये, त्याबद्दल जरा क्षमस्व. पण आज पुढचा क्लास थोडासा जास्त वेळ होणार आहे. सो कारण उद्या सकाळी शक्तिपात आहे. तुम्ही सगळेजण, माझ्या मते तुम्ही सगळ्या जणीच आहात. तर उद्या सकाळी शक्तिपात आहे, त्याच्यामुळे आज आपला क्लास इथे मी थांबवतीये. त्याच्यानंतरच्या क्लासमध्ये सगळ्या सूचना देईल आणि उद्या सकाळी शक्तिपात होईल. सो सगळ्यांनी यायचंय. आणि उद्या तुम्हाला सगळ्यांना सुट्टी हवी आहे का? तुम्ही सगळेजण आहात उद्या संध्याकाळी, रात्री सगळे आहात का? का कोणाला सुट्टी हवी आहे? मला जरा क्लिअर करा म्हणजे मला कळेल. नाही सोनल मॅडम, तुमचा आवाज नाही येतोय मला, कमी येतोय. आहे का? तर छाया मॅडम, सविता मॅडम. आहे मॅडम. आहे मॅडम. ओके, हा, म्हणजे कुणाच्या घरी काय असेल तर म्हणून मी अगोदरच कन्फर्म. मग मग उद्या आपण आहे. ओके, ठीक आहे, ठीक आहे. चला मग उद्या संध्याकाळी भेटू. उद्या नेहमीप्रमाणे आपला क्लास 1 तास होईल. ओके, कुणाला काय प्रश्न आहे का? विचारा. आहेत अजून एक थोडा वेळ. कुणाला काही प्रश्न आहे आजच्या झालेल्या सेशनवर? तुम्ही तुम्ही आ 6:30 ला आहे, 6:30 ला आहे. हो. तुम्ही तुम्ही जॉईन करणार आहे ना? हा, आणि तुम्ही तुमचा व्हॉट्सअप बघत राहा. प्रत्येकानं व्हॉट्सअपवर थोडंसं लक्ष द्या. ओके. ओके, ठीक आहे. चला मग मी मीटिंग बंद करते. थँक्यू, थँक्यू सो मच.
धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.